जळगाव जिल्ह्यातील वडोदा वनक्षेत्र हे 14,000 हेक्टर क्षेत्र आहे। वाढत्या उष्णतेमुळे वनविभागातील जे पाण्याचे स्रोत आहेत हे उष्णतेमुळे खालवत चालले आहेत। आपण जर पाहिलं तर जळगाव जिल्ह्यातील सध्या आपण वडोदा वनविभागात आहोत। वडोदा वनक्षेत्रामध्ये 81 कृत्रिम पाणवठे बनवण्यात आलेले आहेत। मात्र हे जे पाणवठे आहेत हे काही ठिकाणी अजूनही कोरडेठाक पडल्याचं चित्र आहे। वाढत्या उष्णतेचा फटका थेट वन्य प्राण्यांना बसल्याचं चित्र आहे। लोक सहभागातून या ठिकाणी हे पाणवठे भरण्याचं काम आणि वन्य प्राण्यांना या ठिकाणी पाण्याची ताण भागवण्यासाठी हे पाणवठे या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत। एकंदरीत वडोदा वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत, त्यातच वनसंपत्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे। हिरवगार वनसंपत्तीने हे वडोदा वनक्षेत्र हे नटलेलं आहे। मात्र सध्या वाढत्या उष्णतेमुळे या ठिकाणी वडोदा वन विभागातील जे पाण्याचे स्रोत आहेत हे आटल्याचं चित्र आहे आणि या वडोदा वन विभागात साधारणतः 81 हे पाणवठे वन विभागातील वन्य प्राण्यांसाठी बांधण्यात आलेले तयार करण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर या पाणवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत, हे याच ठिकाणी पाणी पित असतात। मात्र हे कोरडेठक होते। सध्या वन विभागाने या संदर्भात उपाययोजना म्हणून लोकसहभागातून असोत किंवा उपाययोजना करून हे पाणवठे भरलेले आहेत आणि वन विभागातील वन्य प्राण्यांची ताण भागवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन निलेश पाटील सह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।